भारतीय जनता पार्टीने वसमत शहरात आपल्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल करत नव्या दमाच्या नेतृत्वावर जबाबदारी सोपवली आहे। भाजपचे मार्गदर्शक पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून रविकुमार बाबूराव सूर्यवंशी यांची भारतीय जनता पार्टीच्या वसमत शहर चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे। वसमतमधील भाजपचे ज्येष्ठ नेते गजाननराव घुगे यांच्या सशक्त नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली। रविकुमार सूर्यवंशी यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि त्यांची कार्य करण्याची पद्धत लक्षात घेता त्यांच्याकडे शहर सरचिटणीस या महत्त्वाच्या पदाची धुरा सोपविण्यात आली आहे। भाजपची विचारधारा आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी सूर्यवंशी आता महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना रविकुमार सूर्यवंशी म्हणाले की पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकलाय तो मी सार्थ ठरवेन। मी पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहीन आणि आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्ष विस्तारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल। या निवडीमुळे भाजपच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून सूर्यवंशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। मी रविकुमार बाबूराव सूर्यवंशी, मी भाजप या पक्षामध्ये मी गेले 13 वर्ष झालं काम करत आहे। परवाच्या दिवशी कृष्णा मंगल कार्यालय येथे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी यांचे जन्मशताब्दी या कार्यक्रमानिमित्त सर्व दिग्गज आणि मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये माझ्यावर आमचे शहर अध्यक्ष यांनी माझ्यावर शहर चिटणीस या पदाची जबाबदारी दिलेली आहे व मी ही जबाबदारी स्वीकारून भारतीय जनता पार्टी ही तळागाळापर्यंत कशी पोहोचता येतील आणि हिचे पूर्ण योजना शासनाच्या या कशा तळागाळात पोहोचतील यासाठी मी काम करीन। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।